तुम देखो, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा बादशाह देखा। जय शिवराय मित्रांनो. रणपती शिवराय स्वारी आग्रा. खरंच आपल्याला आपला इतिहास किती माहिती आहे? खरंच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सगळे माहिती आहेत का? किंवा त्यांचा इतिहास खरंच आपल्यापर्यंत संपूर्ण किंवा बारकाव्यानिशी पोहोचला आहे का? दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या शिवराजाष्टक या पुष्पमालेतून 6वं पुष्प बाहेर काढलं. रणपती शिवराय स्वारी आग्रा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका शब्द बघा, आग्र्याहून सुटका ते स्वारी आग्रा यात किती तफावत वाटते. आपल्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तो इतिहास भ्याड किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो इतिहास आपल्याला अगदी 1-2 पानात किंवा 1-2 परिच्छेदात संपेल अशा पद्धतीने दाखवलं गेलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा किती मोठा आहे आणि प्रत्येक घटनेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांचा किती मोठा वाटा होता. या सगळ्या गोष्टी आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वेगवेगळ्या चित्रपटातून बघायला मिळतोय. दिग्पाल लांजेकरांनी मांडलेला हा यज्ञ खूप महत्त्वाचा आहे, फक्त आपल्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त आपण नाव घेतोय. आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे लावण्या होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी गाड्या वाजवणे असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी दारू पिऊन होणारे नाच असतील, असे सगळे प्रकार आपल्याच महाराष्ट्रातील जनतेकडून होत आहेत. तर ते का होत आहेत? कारण छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. आणि त्यामुळं हे चित्रपट पाहणे आपली गरज आहे, आपलं कर्तव्य आहे. आपल्यात ती जाणीव निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्रपट आपण बघायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज आपण रील्स असो वेगवेगळ्या माध्यमातून किमान एकदा तरी ऐकतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रोज आपल्यासोबत आहे का, हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आज दिग्पाल लांजेकरांनी काढलेले हे 6वे पुष्प आणि 6व्या पुष्पापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील किंवा त्या घटनेतील आपण पुस्तकांमध्ये बघितलेले ते 2-2, 3-3 किंवा 1-2 पानाचे परिच्छेद आज किती मोठ्या म्हणजे 3-3 तास त्यावर चित्रपट बनतात. हा एवढा इतिहास आजपर्यंत आपल्यापासून वंचित होता आणि हेच काम दिग्पाल लांजेकर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आधी मी आभार मानतो. 2018 पासून चालू झालेला हा यज्ञ फर्जन, फतेह शिकस्त, सुभेदार, पावनखिंड, शेर शिवराजे आणि आज रणपती शिवराय स्वारी आग्रा. शिवराय, मराठा आणि गनिमिकावा हे समीकरण तर आपल्याला पाठच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक सुभेदार, मावळे हे अशा वेगवेगळ्या रणांगणात धारातीर्थ झालेत. हे आपल्याला का माहिती नाही किंवा हे आपण का सांगू शकत नाही? छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये लपून लढले. हा फक्त एक पार्ट होता, ना की तो संपूर्ण इतिहास. आणि तो संपूर्ण इतिहास आज आपल्यापुढं दिग्पाल लांजेकर म्हणत आहेत. रणपती शिवराय हा चित्रपट प्रत्येकानं बघायला पाहिजे. हा व्हिडिओ फक्त एक समीक्षा म्हणून नाही तर प्रत्येकापर्यंत ती जाणीव पोहोचवण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त तोंडपाठ असायला नव्हे तर त्याची जाणीव आपल्यामध्ये रोज असायला हवी. नक्कीच चित्रपट म्हणून बघायला गेलं तर काही उणिवा आहेत, पण त्या उणिवा आपण शेवटला बघू. पण आधी यातील ह्या खूप महत्त्वाच्या आणि ज्या पॉझिटिव्ह पद्धतीनं मांडल्या गेल्या त्या गोष्टी बघू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटी किंवा आग्रा सुटका अशा पद्धतीनं जे आत्तापर्यंत आपल्याला माहीत होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ही घटना किंवा स्वारी आग्र्याची म्हणून आज आपल्या पुढं आहे. नक्कीच मी तुम्हाला एवढं सांगतोय, पण इतिहासापासून मी पण वंचित आहे. वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास किंवा बारीक सारीक गोष्टी आजपर्यंत मी वाचत आलोय, पण 100% इतिहास मला पण माहीत नाही. का माहीत नाही? कारण तो आपल्यापर्यंत सोयीस्कररित्या पोहोचू न देण्याचं काम आपली सिस्टीम करते. आणि म्हणूनच हे चित्रपट आपण बघायला पाहिजे. औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमोरासमोर आले. दिवाने खास, दिवाने आम आणि घुसलतखाना असे वेगवेगळे 3 प्रकारचे दरबार आपल्याला या चित्रपटात दाखवले आहेत. आणि छत्रपती शिवराय आणि औरंगजेब हे खुसलखान्यात आमोरासमोर आले अशा पद्धतीचे चित्रण या चित्रपटात आपल्याला दिसते. दिवाने खासमध्ये एकदम खास लोकांना ते भेटतात. पुस्तकांमध्ये आपण बघितलं तर दिवाने आममध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर गुगलला वगैरे आपण सर्च केलं तर दिवाने खासमध्ये त्यांची भेट झाल्याचं आपल्याला दिसतं. पण चित्रपटामध्ये घुसलखान्यामध्ये ती भेट झाल्याचं दाखवले गेले. छत्रपती शिवराय का जिंकले? जसवंतसिंह राठोड या मनसबदाराच्या अगदी मागे म्हणजे छत्रपती शिवरायांना 3ऱ्या रांगेत उभं करण्यात आलं आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा संताप झाला. औरंगजेबाला नजर मिळवणे, औरंगजेबाच्या त्या दरबारात मोठ्यानं बोलणे आणि जरी बोलायचं असेल तर परवानगी घेऊन तोंडावर रुमाल ठेवून बोलणे आणि या सगळ्या गोष्टी किंवा इतर वेगवेगळे प्रकारचे जे काही नियम औरंगजेबाच्या दरबारात होते त्या सगळ्या नियमांना फाट्यावर मारून छत्रपती शिवरायांनी आपला आवाज चढवला, आपला संताप व्यक्त केला. छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाचा आणि छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या त्या राजाचा, बादशहाचा अपमान केला. ही गोष्ट साधी नव्हती. मुघलांच्या राजधानीत बादशहाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुठभर मावळ्यांनिशी तिथं होते. लाखोंची फौज, तटबंद्या,
किल्ले या सगळ्यांच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला संताप व्यक्त केला. आपल्याला माहीत होतं की औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली खैरत छत्रपती शिवाजी महाराजांनी उधळून लावली आणि छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला पाठ दावून तिथून निघून गेले. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जो काही संवाद होता तो आपण या चित्रपटात बघू शकतोय. हा चित्रपट बघायला बसल्यापासून आपण ज्या क्षणाची वाट बघत असतो तो क्षण म्हणजे ही घटना. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब आमोरासमोर आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज औरंग्याचा त्याच्याच दरबारात, त्याच्याच राजधानीत, त्याच्याच सैन्यात देखत अपमान करतात. खरंच छत्रपती शिवाजी महाराज फक्त गनिमी कावा म्हणून लढत होते का? नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे खरे रणपती होते. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे देखील त्या रणांगणातच होते. लाखोंची फौज, तटबंद्या, किल्ले, त्यानंतर बादशाहचा किल्ला, बादशाहचा दरबार आणि बादशाहचे सरदार, बादशाहचे सैनिक यांच्या सगळ्यांच्या गराड्यात छत्रपती शिवाजी महाराज एकटे औरंगजेबाच्या नजरेस नजर मिळवून त्याचा अपमान करत होते. छत्रपती शिवाजी महाराज एका तहाची अट म्हणून तिथे गेले होते आणि तरीसुद्धा त्यांनी बादशाहचा अपमान केला, बादशाहच्या दरबाराचा अपमान केला आणि त्या पूर्ण मुघल सल्तनतीचा अपमान केला. कवी भूषण यांचे छंद आणि त्यांचा मराठी अर्थ हे दोन्ही त्या घटनेच्या वेळी त्या पडद्यावर आपल्याला दिसतंय. आपली नजर आणि आपण ते वाचणं खूप गरजेचं आहे, कारण त्या सीन वेळी हा छंद चालू असतो आणि त्या छंदाचा नेमका मराठी अर्थ आपल्याला समजला पाहिजे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची खरी महत्त्व आपल्याला लक्षात येईल. आता हा इतिहास आणि या सगळ्या गोष्टी किंवा महत्त्व सोडून ह्या चित्रपटाकडे आपण एक समीक्षा बघितलं तर खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या खरंच नावजायला पाहिजेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडताना आणि त्यातील बारकावे मांडताना दिग्पाल लांजेकरांनी त्या बारीक सारीक गोष्टींचा खूप विचार केलेला दिसतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो इतिहास निहाळलाय हे पण आपल्याला त्यातून दिसते. 2, 3 किंवा 4 लोकांचे संवाद चालू असताना ते पुरावे दाखवणे, त्या पुराव्यांची ती लिंक लावणे आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चित्रपटात नक्की दिसतात. इतिहासाला धरून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राला धरून दाखवलेला हा चित्रपट लांडग्यानं खुश करण्यासाठी नाही आहे हे आपल्याला यातून स्पष्ट दिसते. कारण औरंगजेबाची जी क्रूरता आहे किंवा तो हिंदूद्वेषी कसा होता हे सांगताना दिग्पाल लांजेकरांनी जसंच्या तसं होण्याचा प्रयत्न केला. आपण बघू शकतोय की वेगवेगळ्या बॉलिवूड सारख्या किंवा छावासारख्या चित्रपटांमध्ये अशा लांडग्यांना खुश ठेवण्यासाठी किंवा अशा लांडग्यांचा द्वेष आपल्यावर ओढवू नये म्हणून काही गोष्टी दाबण्यात आल्या. त्या इथं दाबायचा प्रयत्न दिग्पाल लांजेकर करत नाहीत. जेव्हा आपण इतिहासाला धरून काही लिहित असतो किंवा इतिहासाला धरून काही दाखवायचा प्रयत्न करत असतो त्यावेळी तत्कालीन पुरावे खूप महत्त्वाचे असतात. आणि कवींद्र परमानंद हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेले कवींद्र होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटना किंवा दिनचर्या ह्या एका पुस्तकात किंवा एका ग्रंथात बांधल्या गेल्या त्या शक्य झाल्या ते म्हणजे कवींद्र परमानंद यांच्यामुळे. आणि कवींद्र परमानंद आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात बघून कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर भेटीस येतात. या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण कवी भूषण यांच्या छंदातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि औरंगजेब किती क्रूर होता ह्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. राहिल्या गोष्टी काही ॲक्शन सिक्वेन्सच्या. ॲक्शन सिक्वेन्स खूप बेसिक्स होते, ते बघताना इतकं एंगेज होत नव्हतं. त्याचबरोबर जे काय आपण साध्या भाषेत बोलायचं गेलं तर रस्सी किंवा हार्नेस बांधून जे काही स्टंट केले जातात ते स्लो मोशन किंवा तो स्टंट हायलाईट करायचे नादात ते स्टंट आहेत हे आपल्याला दिसतंय. कारण आता त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रेक्षक आता हुशार झालेत आणि प्रेक्षक या गोष्टींच्याकडं खूप बारकाईने बघतात. त्यामुळे असे ॲक्शन सिक्वेन्स थोडे फास्ट पद्धतीनं किंवा डिटेलिंग्सच्या नादाला न लागता ॲक्शनचा एक चांगल्या पद्धतीने इफेक्ट पडेल अशा पद्धतीने ते ॲक्शन सिक्वेन्स दाखवायला पाहिजेत. नक्कीच कॉस्ट्युम असेल किंवा मेकअप असेल ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने या चित्रपटात आपण बघतोय. पण सिनेमॅटोग्राफी ही थोडी बेसिक पद्धतीची दाखवली गेलेली आहे. आऊसाहेबांचं जे कॅरेक्टर यामध्ये आपण जास्त भावनिक बघतोय ते कदाचित ओव्हर वाटते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आऊसाहेबच स्वराज्य राखत होत्या किंवा सांभाळत होत्या. नक्कीच आईचं किंवा आजीचं जे काही काळीज किंवा जे आपण म्हणतोय की संभाजी महाराजांच्या बद्दल आऊसाहेबांची जी माया होती पण ती काळजी किंवा त्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं नक्कीच बाहेर आल्या नसतील. कारण हे थोडं अति वाटते किंवा आत्ताच्या एखाद्या पिक्चरातली किंवा ड्रामॅटिक वाटते. ह्या गोष्टी थोड्या म्हणजे कमी केल्या असत्या. आणि आऊसाहेबांचं जे कॅरेक्टर आहे किंवा आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला असताना किंवा आग्र्याच्या स्वारीवर असताना रांगणा असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काय लढाया सांभाळल्या होत्या किंवा स्वराज्य कशा पद्धतीने सांभाळलं होतं ह्या ज्या गोष्टी त्या चित्रपटात हायलाईट झाल्या असत्या तर आणखीन थोडी मजा आली असती. आणि आपण बघू शकतो की मध्यंतरापर्यंत पूर्णपणे आपण या चित्रपटामध्ये गुरफटून राहतोय पण मध्यंतरानंतर थोडं ड्रामॅटिक किंवा भावनिक बाजू जास्त पद्धतीने आपल्याला दिसत आहेत. नक्कीच ते दिसायला पण पाहिजेत. कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त आपल्याला आपला राजा म्हणून नाही तर एक पिता आणि गणपती म्हणून पण आपल्याला दिसायला पाहिजेत. त्या बारीक सारीक गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पुरंदरावर हल्ला होत असताना त्यांच्या डोळ्यातील जे अश्रू आणि त्यांच्या चेहऱ्यावरील जे हावभाव आहेत
ते नक्कीच कुठंतरी मनाला लागतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांना आणि आपल्या मावळ्यांना आपल्यापेक्षा जास्त जपले. आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम 2 पावलं मागे टाकली असतील ती कारण आपल्या जनतेच्या हितासाठी टाकलीत. कास्टिंगमध्ये जास्त फेरफार न करता दिग्पाल लांजेकरांनी लक्षात घ्यायला पाहिजे की राणीसाहेबांची जी भूमिका आहे ती कोणाला तरी अशा व्यक्तीला द्यायला पाहिजे की जे या सगळ्या गोष्टीत कुठेतरी कनेक्ट व्हायला पाहिजे. कारण या चित्रपटात राणीसाहेबांची भूमिका ज्यांनी केल्या त्या इतक्या साजेशा वाटत नाहीत. शंभूराजांची जी भूमिका आहे ती अगदीच खूप 5-6 वर्षाच्या बालकासारखी वाटते, 9 वर्षाच्या बालकासारखी ती वाटत नाही. कास्टिंगमध्ये थोडंसं दिग्पाल लांजेकरांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिजित यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. पण आपण या शिवराज अष्टकांमध्ये कायमच चिन्मय मांडलेकरांना बघत आलो. कुठंतरी त्या गोष्टी विसरायला होतात. पण बारीक सारीक गोष्टींमध्ये ज्यावेळी आपण चिन्मय मांडलेकरांना बघत होतो आणि तेच जेव्हा आपण आता अभिजित सरांना बघतोय त्यात कुठेतरी जरा बारीक फरक दिसतोय. पण नक्कीच त्यांनी अभिजित सरांनी पण त्यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने उठावदार पद्धतीने मांडल्या. आपण बघू शकतो की दरबारीतील जो क्षण आहे किंवा ती जी घटना आहे ती नक्कीच खूप उठावदार दिसते आणि कुठेतरी विसरायला होते की बाबा चिन्मय सरांनी भूमिका केली होती वगैरे. पण तरी पण काही बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या मेकअपच्या असतील किंवा हावभावातील असतील त्या कुठेतरी अभिजित सरांनी धरायला पाहिजेत. मला कायमच खूपच आले की हरीश दुधाडेंना सोडून जेव्हा दिग्पाल लांजेकरांनी स्वतः बहिर्जी नाईकांची भूमिका घेतली ते कॅरेक्टर मांडण्याच्या पद्धतीने. कारण हरीश सरांनी ते कॅरेक्टर अगदी बहिर्जींच्या त्या भूमिकेला किंवा बहिर्जींच्या त्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशा पद्धतीने ती भूमिका त्यांनी मांडली होती. दिग्पाल लांजेकरांना जास्त त्यांच्या ॲक्टिंगमधून ते दाखवता येत नाही आणि ते हरीश सर करायचे आणि ती मला गोष्ट कायम कुठंतरी खुपसत आल्या. आणि दिग्पाल लांजेकरांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की बहिर्जी नाईक हे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या त्यांच्याकडं असलेल्या कौशल्यानं कुठंतरी त्या वेगवेगळ्या वातावरणात मिसळून जायचे आणि ते हरीश सरांच्या भूमिकेत कुठंतरी जास्त दिसत होतं. ते दिग्पाल सरांच्या भूमिकेत किंवा दिग्पाल सरांच्या ॲक्टिंगमध्ये जास्त दिसत नाही. ती गोष्ट त्यांनी थोडी लक्षात घ्यायला पाहिजे आणि स्वतःमध्ये थोडं इम्प्रोव्हायझेशन करायला पाहिजे. नक्कीच एक दिग्दर्शक आणि ते जे काही पद्धतीनं आपल्याला मांडतायत त्यासाठी त्यांचा आभारच मानायला पाहिजेत आपण सर्वांनी, महाराष्ट्राच्या जनतेनं. पण तरीही त्यांनी ज्यावेळी बहिर्जी नाईकांची भूमिका घेतलेली आहे तर ते हावभाव असतील किंवा कॅरेक्टरायझेशन ते पकडणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने करायला पाहिजेत. तेव्हा कुठे ते जास्त चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडता येईल त्यांना बहिर्जी नाईकांची भूमिका. आपल्या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक. कारण बहिर्जी नाईक नसते तर खूप काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःहून करायला लागल्या असते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना खूप जास्त पद्धतीने त्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागलं असतं. पण बहिर्जी नाईक हे सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने हँडल करायचे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी किंवा आपल्या मावळ्यांच्यासाठी ते किती सोयीस्कर व्हायचं किंवा ते किती सोपं व्हायचं हे आपण आत्ता या चित्रपटांमध्ये पण बघू शकतोय. आणि तेच कुठंतरी उठावदार पद्धतीने दिसावं यासाठी दिग्पाल लांजेकरांनी आणखीन थोडा ते कॅरेक्टर अंगामध्ये भिनवायला पाहिजे. ओव्हरऑल चित्रपट हा 1 नंबरच आहे. सिनेमॅटोग्राफीकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे कारण इथनं मागच्या चित्रपटात आपण ज्या पद्धतीने बघितले ते खूप इफेक्टिव्ह होतं. काही सीन्स आपण बघतोय त्यांचे अँगल्स असतील किंवा ते ज्या पद्धतीनं आपल्या पुढं मांडले गेलेत हे खूप मस्त होतं. पण यात थोडं जास्त बेसिक वाटतंय सिनेमॅटोग्राफी. त्यानंतर आपण बघतोय की या चित्रपटातील गाणी ही 1 नंबरच आहेत. तर ओव्हरऑल हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघायला पाहिजे. तुमच्या मित्रांना, तुमच्या परिवाराला, ज्यांना ज्यांना चित्रपटांची आवड आहे आणि ज्यांना ज्यांना इतिहासाची आवड आहे आणि ज्यांना ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांना हा चित्रपट बघायला नक्की सांगा. कारण असे चित्रपट जगणे आणि ते जगवणे हे आपलं काम आहे. भेटू लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तो इंस्टावरती फॉलो करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.